वेलकम टू माय ब्लॉग आणि माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे रात्रीचे 9:30। आणि बाय द वे इकडे आम्ही लवकरच जेवतो। मुंबईतही आमचं जेवण लवकर होतं आणि इकडे आल्यापासून पण आम्ही जरा लवकरच जेवतो। इकडचं पण लाईफ आता मला थोडं फास्ट वाटायला लागलं आहे। म्हणजे मुंबईमधलं लाईफ पण फास्ट असतं आणि इकडे पण सकाळ कधी होते संध्याकाळ कधी होते समजत नाही। आणि सध्या दिवस हा फार छोटा आहे आणि रात्र खूप मोठी आहे, त्यामुळे काळोख लगेच पडतो। इकडे 6 वाजताच काळोख होतो। आणि समोर तुम्ही बघू शकता दिघे सरांची मूवी आम्ही लावली आहे, धर्मवीर 2। आणि एकदम इमोशनल शॉट चालू आहे। आणि इकडे आमच्या मॅडमने बघा काय केलं आहे। हा हिचा पूर्ण वेळ हा सगळा पसारा करण्यातच जातो। दिवसभर काही अभ्यास केलेला नाही आहे तिने। आणि आता मॅडम झोपण्याच्या तयारीत आहे। पप्पांना मॅजिक करून दाखवते बघ। बरं मला सांग, जादू तर दाखव तू, पण दिवसभर काय अभ्यास केलास सांग मला। तू काहीच अभ्यास नाही केलास रुद्वी तू आज। हे बघ आता जे झालं त्यात तुझा काय दोष आहे? दिघे सरांची मूवी चालू आहे धर्मवीर 2। खूप छान मूवी आहे। तुम्ही जर बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा, खूपच छान मूवी आहे। आणि या मॅडमची इथे जादू चालली आहे। अरे जादू काय झाली, दाखवलीच नाहीस तू मला काय। आता हे जे आहे रोज तारात येणाऱ्या 14 वर्षाच्या पोराचं मन मी हे ह्याच्यात घालते। हा बीक गेलाय, हा बीक आहे आणि हा मॉल आहे, हा मॅजिक झालेला मग अशीच। आता ह्यामध्ये कोणता मॅजिक झालेला आहे? पेपर अवघड गेला म्हणून हा मॅजिक झालेला आहे, पण ह्याला आपण जादू करायचं। आवडका गेली फूक आत्महत्या नाही, मागे बघा आणि पुढे बघा, ते गायब झालंय। हा मी बंद केले डोळे। वा वा वा, अशी जादू मी कुठेच पाहिली नाही आतापर्यंत। व्हेरी गुड, मस्त छान वा। आता ह्याच्यामध्ये आपण दुसरी जादू करणार। एक कागद आहे सिंपल आहे आणि मी त्याला जादू केलेला आहे। आता पहिले आपण काय करणार, ह्याला फोटो असा तोडणार आहे आपण। ह्याच्यात टाकलं तर कसं मॅजिक होणार? तस मॅजिक होणार। ह्या दोन्हीमध्ये कोण चांगलं दिसते, कोणाचं चांगलं? एक पहिलं सांगू तुला मी, केस जे आहेत ना डोळ्यावर आले ते जरा बाजूला घे। हा असे बाजूला। किती वेळा सांगितलंय तुला मी? गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आणि आता सकाळचे 8:30 वाजले आहेत। पृथ्वी झोपली आहे, तिला मी आता उठवणार आहे थोड्या वेळाने। इथे मी चहा ठेवली आहे, इथे मी डाळ ठेवली आहे आणि इथे साईड बाय साईड सगळं माझी कामं चालू आहेत। म्हणजे एका साईडला चहा, एका साईडला जेवणाची तयारी। बाय द वे तुम्हाला मी आजचं वातावरण दाखवते कसं आहे ते बाहेरचं। हे बघा, हे असं आहे साधारण वातावरण। म्हणजे थोडीशी अशी पावसाळी वातावरण झालं आहे आणि तिकडे पण तुम्ही बघू शकता। सो आज थोडं पावसाळी वातावरण आहे। इटलीमध्ये ना पाऊस कधीही पडतो। आपल्याकडे प्रॉपर सीझन आहे, म्हणजे जून जुलै ऑगस्ट ह्या मंथमध्ये असतो पावसाळा, पण इटलीमध्ये थंडीमध्येच मोस्टली पाऊस पडतो। आणि तोही कधी कधी असा गारटा कसा पडतो तसा, लाईक कधी कधी बर्फाचा पाऊस पण पडतो। म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत इथे बर्फाचा पाऊस पडतो, म्हणजे एवढी थंडी वाढते। आता तर प्रचंड थंडी आहे बाहेर। सो मी तुम्हाला इथूनच हॉलमधूनच मी दाखवते आहे बाहेरचा नजारा, बघू शकता तुम्ही। हाय फ्रेंड्स, सो रुद्वीचं ऑनलाईन एक जे स्कूल होतं ते संपलेलं आहे आणि आज तिला B4 शिकवलं। सो तिने B4 नंबर इथे लिहिलेले आहेत आणि इकडे 1 to 30 इथे तिला रिव्हर्स नंबर पण शिकवले होते। सो हे तिचा होमवर्क मी आता करून घेतलेला आहे।
आणि आता वाजलेले आहेत 1. सो इथे मॅडम थोडा वेळ टी व्ही बघतायत, कारण आता 1 वाजलं आहे आणि थोड्या वेळाने म्हणजे 1:30च्या आसपास आम्ही जेवू. आणि इकडे तिचं फेवरेट चॅनल लागलं आहे उमेशचं, हंग्री बर्ड्स म्हणून एक चॅनल आहे, सो हे ती बघते. आणि आता मी थोड्या वेळाने बाहेर गेले आणि मला इकडचं क्लायमेट पूर्ण चेंज झालेलं दिसलं. म्हणजे मगाशी मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवलं होतं पावसाळी वातावरण होतं आणि आता इतकं ऊन आलं होतं, म्हणजे खूपच ऊन आलं होतं. सो मला वाटतं की आपण आता बाहेर जावं. थंडी तर वाजतच होती, पण ऊन खूप छान आलं होतं बाल्कनीमध्ये, त्यामुळे खूप छान वाटत होतं जरा. सो मी थोडा वेळ इथे बाल्कनीमध्ये आले आणि तुम्ही बघू शकता ऊन आल्यानंतर पण जरा आता बरं वाटतं आहे थोडंसं, नाहीतर मग अशी पावसाळी वातावरण झालं होतं. बाय द वे, आम्ही जिथे राहतो त्याच्या मागेच लिडल सुपरमार्केट आहे. सो त्याचा एक व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येईल. आणि इथे समोर हा रेसिडेन्शियल एरिया आहे, म्हणजे इथे स्वतःचे ह्या लोकांच्या हे रूम्स आहेत. सो हा रेसिडेन्शियल एरिया आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता हे इकडे सगळ्या गाडी पार्किंग काय त्याच समोरच्या बिल्डिंगची पार्किंग लॉट आहे. ऋद्वीची मजा बघा काय चालली आहे बघा. आणि आज कदाचित आपण थोड्या वेळाने मी तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवीन कसं आहे ते, बघूया पॉसिबल होईल तसं. आता पहिलं मी जेवणार आणि त्याच्यानंतर जेवून झाल्यानंतर एक 3-3:30च्या दरम्यान मी तुम्हाला परत भेटते आणि आपण मग हॉटेल टूर करूया. साधारण दाखवण्याचा प्रयत्न करीन मी तुम्हाला की हे कॉन्टसा जॉलंडा म्हणून हॉटेल आहे इटलीला, मिलान सिटीमध्ये, ते कसं आहे ते. सो आता मात्र खूप थंडी वाजायला लागली होती. सो मी आता आत जाते आणि आता मी तुम्हाला हॉटेलची बाहेरची लॉबी आहे ती दाखवते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन की ज्यामध्ये हॉटेलची पूर्ण टूअर असेल. सो आता मात्र थंडी वाजते. सो पहिला मी हा गॅलरीचा दरवाजा बंद करून देत मला. आणि ही बघा, ही जी आहे ना, ही बाहेरची लॉबी आहे. साधारण असं आहे बाहेर. आमचा जो रूम नंबर आहे जो 319 आहे आणि अशी लांबच्या लांब अशी बाहेरची लॉबी आहे. आणि ह्या साईडला 5 रूम आणि ह्या साईडला 5 रूम, असे टोटल 10 रूम आहेत एका साईडला. सो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून कळवा. जोपर्यंत तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला व्हिडिओ करण्याची स्फूर्ती पण येणार नाही. सो डेफिनेटली माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते मला कमेंट्स करून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा आणि शेअर पण करा. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.